पहा बेटा, आता हा जो प्रश्न आला आहे, इन कॉस्ट एस्टिमेटिंग अर्थवर्क कशामध्ये मेजर करतात. तर या जागी वेगवेगळे मोड ऑफ मेजरमेंट आहे. काही गोष्टी आपण करतो मेजर मीटर, काही के जी, काही मीटर स्क्वेअर, तर काही मीटर क्यूब. तर तुम्ही जेव्हा कोणतीही बुक वाचता तर त्यामध्ये ते जवळपास 10 ते 20 पानांमध्ये दिलं आणि ते लक्षात ठेवायला त्रास जाते. जेव्हा आपण क्लासमध्ये शिकवलं आहे तर आपण सरळ केलं आहे की मीटर क्यूबमध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी आहेत त्या सगळ्या सोबत लिहिला, मीटर स्क्वेअरच्या गोष्टी सोबत, मीटरच्या सोबत. तर बघा, यातला हा पहिलाच पॉईंट आहे. यांनी पेपरात विचारलं होतं, नागपूर महानगरपालिकेचाच पेपर आहे हा, अर्थवर्कसाठी काय आहे. तर बघा आपल्या याच्यामध्ये कवर मीटर क्यूब. बाबू पहिला काय आपलं अर्थवर्क इन एनी सॉइल मॅडम, म्हणजे मेन काय अर्थवर्क. हा झाला आपला बेटा पहिला, जो राईट मॅडम तुमचा पहिला नंबर अर्थवर्क. बेटा दुसरा नंबर अर्थवर्क इन हार्ड रॉक. अर्थवर्क इन बेटा पहिला काय एनी सॉइल, दुसरं अर्थवर्क इन हार्ड रॉक. बेटा आणि बेटा माहिती आहे बघा, त्यापेक्षा मेन नाही की सर फक्त तोच प्रश्न येईल. बेटा यायला कोणतेही प्रश्न येऊ शकते. तर आता तुम्ही हे बघितलं तर बघा, हे आपलं मीटर स्क्वेअरचं आणि आपण समोर पण कवर केलं आहे ते असेल, त्यामध्ये आपण दिलं असेल मीटर आहे, नंबर आहे, समोरचं काही कोणत्या कोणत्या गोष्टी असतील ना, के जी पॉईंट. तर जर तुम्ही चांगल्या प्रकारे स्टडी केला तर असं होतच नाही की तुम्हाला पेपरात प्रश्न जमणार नाही. चूक आपली या जागी होते की जे आपण रीड करतो ते पूर्ण प्रकारे सफिशियंट नसते. जर तुम्ही सफिशियंट स्टडी करून गेला तर तुमचं सिलेक्शन होते. थँक्यू व्हेरी मच.